अरे लेली करायचं लेली स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम यूट्यूब चॅनलवर. चला आता नैवेद्याची तयारी चालू आहे. फटाफट सकाळी पटकन उठले, सगळे घर वगैरे आवरले छान आणि मी पटापट चपात्या बनवत आहेत. मम्मी आळूचे वडे बनवते. हे दाखव, आळूचे वडे बनवत आहेत मम्मी. इथं मटकी शिजवली आहे मी आणि मिक्स भाजी सुद्धा बनवून झाली आहे नैवेद्यासाठी. मम्मी कसं केलं तुम्ही, रेसिपी सांगा जरा. मी आळूची वडे करते कारण आमच्याकडे सगळ्यांना आवडतात. आणि नैवेद्याला पण केले, गणपती बाप्पाला पण केलेत, नाही आम्हाला पण केले. आणि मोदकची पण तयारी करायची आहे. मोदकची पण तयारी करायची, उकडीचे मोदक. ते सगळंच चाललंय मस्तपैकी. याची रेसिपी सांगू का? त्यामध्ये तुम्ही काय काय टाकलं? त्याच्यामध्ये मी लसूण, मिरची, जिरा, सगळे मसाले, आपलं चिंच आणि थोडासा गुळ म्हणजे चवीपुरती. चिंच यासाठी कारण घशामध्ये खवखव नको व्हायला त्यामुळे टाकली आहे. आणि कोथिंबीर पण टाकली, सगळं टाकलं त्याच्यावर वाटतं. आणि गरम मसाले वगैरे छान भाजी जमणार आहे. उठल्या आंघोळ करून मस्त प्रिया आली. पहिले गणपती बाप्पांचं आसन वगैरे तयार करते आणि मी ब्लॉग सोबतच बाकीची सगळी तयारी करतोय. नाहीतर म्हणतील प्रीतम भाऊ नुसतं मागे कॅमेरा घेऊन उभा आहे. तर मी बाकीची पण तयारी करतोय, जे आता लागणार आहे सामान ते सगळं अरेंज करायला. हे बघा, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, हा फेटा गणपती बाप्पांसाठी प्रियाने घेतलेला आणि अतिशय सुंदर दिसतोय फेटा. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा कसा दिसत होता फेटा. आता इथे प्रिया मस्त दिवा बनवते आणि कोमल बसली आहे इथे फुलांची माळ रोवायला. मस्त गुलाबाची माळ बनवणार आहे. पण ना 10-15 मिनिटापासून ही नुसती काहीतरी करत बसली. काय चाललंय का? अजून झाली नाही माळ तुझी? मी आई शपथ मला रोज बांधते, म्हणजे दरवेळेस बांधते आणि येतच नाही. काय करू? कसं मारतं बाबला अर्धी गाठ? काय लोक बोलतात मला गाठ पण मारता येतं, असं नाहीये. बघ बघ अर्धी बघ, असं अर्ध ठेवतात बघ इथं. हा ते कसं अर्ध कसं ठेवायचं? मग ते असं होईल ना. हा बस तसंच कर. डबल टिबल मार एकच जागी. तिला नाही माहिती. अगं डबल टिबल मार म्हणजे हे नाही होणार, खाली येणार नाही फुल. त्यामुळे आलं वाटतं. आई गेली ती पण. काय आली करते बाई, मी पाहायला आलो लगेच. हो लावायचं बघा दिवा. तेच करतोय मी आता. सगळे सारखेच फुल आहेत. तिथं तुझे भांडे ठेवले ते ओपन वायरी असं. त्या खोकोची कपडे वेअर करतोय. त्याला म्हटलं की बाबा व्हाईट शर्ट प्रियाला, तर तो बर्थडेचा आहे पण तो खूप त्याला गरम होईल म्हणून आहे बघा कुठे गेला. हा वेअर करणार त्याला व्हाईट. त्याच्या मामाला मॅच होईल, मला मॅच होईल आणि पॅन्ट कोणाला तरी दुसऱ्याला मॅच होऊन जाईल. तो नाही कोकम, तो नाही, तो नाही. कोकोलाच मॅच होतो. कोकोलाच मॅच होतो. हा तेव्हा ऑरेंज मध्ये. हाय कर सगळ्यांना. हाय गणपती बाप्पांना या बोला सगळ्यांना. हा इकडे हात टाक. हे बघा असं लगेच हात टाकतो स्वतःच, त्याला हात पकडायची वेळ नाही होत. हे बघा हा आता इकडे हात टाक कोको व्यवस्थित. शाबाश.
ये क्लॅप कर आता, क्लॅप कर, क्लॅप कर, क्लॅप 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 क्लॅप. रेडी कोकम रेडी. चला आता जाऊया, आरती करायची आहे. सगळ्यांनी महिला मंडळांनी स्वयंपाक बनवलाय, आमची तयारी झाली आहे. बाप्पांची स्थापना आपण मुहूर्तात करून घेतली. आता आरती आणि मग पोटोबा, कारण जाम भूक लागली आता, खूप सकाळपासून उठून कामं चालू आहे. चलो. सुंदर सुशील बायको. तू मला ना कोकोचं टेन्शन नाही. काय झालं? मी घातले पण त्याला कपडे. कपड्यांचं नाही, मग आंघोळीचं जेवणाचं बनवलं नाही. खाऊ घातले पण नाही खाल्ले जास्त. काही नाही, बाप्पा आल्याच्या खुशीत आहे, तो टेन्शन नको घेऊ. त्याला डाळ भात आपल्यामध्ये खाऊ घालू, तो खाईल आज प्रसाद म्हणून, समजलं का? त्याला मी खाऊ घालतो. चल, मी कपडे घालून दिले त्याला. तसे दूध पिलं ना त्याने आता, कोमलने दूध पाजलं ना त्याला. हा, मग टेन्शन काय घेतो त्याला. आता आम्ही वरचं दूध चालू केलंय ना, त्याच्यामुळे थोडं कमी झालंय. सप्लिमेंट एक्स्ट्रा, सप्लिमेंटरी फूड. चला. ए गोड राजू, गोड राजू. नाही नाही, असं पडेल, तो पडेल. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. सुरमदनी हो दैसा सुरमदनी, सुरवरीश्वर वरदे कारिक संजीवनी. जय देव जय देव. पुरे चरणी गागरिया. नैवेद्याची थाळी, त्याच्यामध्ये मोदक खायचे त्याच्यात. थोडा वेळ झाला आपला व्हिडिओ काढायचा आहे. वात मोठी झाली बघ. श्री गणेशाय नमः. ओम गणपते नमः. ओम गणपती. श्री ओम गणपते नमः. नाही, आज आगमन आहे ना त्यांचं. ओम गणपती. सॉरी, हे घे. वात मोठी झाली मागाशी पासून बोलते. हो, खूप मोठी झाली. छोटी बनव नाही, ते थोडी खाली ओढायची होती, पण जाऊ दे आता. हा, काढी कर. सर्व परिवार एकत्र येऊन आम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली. डेकोरेशन कसं झालं नक्की कमेंटमध्ये सांगा. मम्मीन ते कधी येतात? फोन केला होता ना मम्मीन ते लोक आता पोहोचतीलच 5-10. हा, ठीक आहे. चला, खूप भूक लागली मला आता. चला लवकर आरती करू. सकाळी गाठ मारता येत नव्हती, आता डब्बे नाही खोलता येते. लावलं मी लावलं. लावला माझा असा व्हिडिओ. अरे बापले. ओय कोकोराम. झाली बाप्पांची स्थापना, आरती पण झाली मस्त. 1:30 वाजला. आता आमचा महाप्रसाद ग्रहण करण्याची वेळ. सो बोला गणपती बाप्पा मोरया. मोरया. घातलंय तिकडे, सगळे रेडी आहेत. सगळ्यांनी नाही, कोमलने साडी घातली. फक्त महिलांनी घरातल्या माणसं सगळे आमचं. आहे माझा सोनाचा तुकडा. प्रसादाला आम्ही आज रसगुल्ले ठेवले. कळलं बरोबर काय मला हवंय. लगेच काय मी बबलीची साडी घातली, मी कशी वाटते नक्कीच सांगा. फार सुंदर दिसतेस तू. छान दिसत, साऊथ इंडियन दिसते. ए, तुला गजरे राहिले लावायचे? मला कपडे घालायची गरज नाही, मी असा स्मार्ट दिसतो. मला गजरे लावायचे. हा, मग मी तुला बोलली होती ना, तुझं मला हे करायची तयारी. जा, थोड्या वेळाने करते. तुला व्हिडिओ काढायचे ना, थोड्या वेळाने करून देते. माझा भाऊ इथे ब्लेझर वगैरे घालून आलाय मस्त. दोघं मॅचिंग झाले, छान दिसत. माझं बाळ एकच खेळते खाली. सगळ्यांनी बघितलं, सगळ्यांना, पण बबलीला कोणी बघितलं नाहीये. बबली जाम सुंदर दिसते. खूप जुनी साडी आहे बबलीची ही, आणि रिअली जाम भारी दिसते. आम्हाला बोलत होती बबली, मम्मी बोलली बबलीला की ही साडी तू वेअर नको करू, खूप जुनी आहे. बोलली मला खूप सुंदर दिसते ती साडी. साडी करता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची,
कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शनाचे मान कामना पुण्य जय देव जय देव जय देव जय देव जय मुक्ता सुमग्नी हो दैत्य जय देव जय देव त्रिगुण भवनी पाता तुझे नाही सारी श्रमले परंतु न बोलवे काही काही विवाद करता पडले प्रवाही तू भक्ता लागे पावस लवलाई जय देव जय कृष्ण कृष्ण हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मामा की जय. वाजव तुम्ही वाजव. अरे देवा काय झालं अरे तुम्ही शायनिंग मारायची जान मेरी लेली आणि मग लेली रे लेली तू त्याच करायची नंतर तुम्ही लेली लेली करायचं लेली लेली काढतो दे गाल दे पिकबू परत पिकबू किट्टू दादा तिकडे काय बघतो ओय तिकडे काय बघतो इकडे बघ तू तू काय बघतो तिकडे ओय कोगंग बाय छोटू नाही डायरेक्ट डिस्कॅन